आज राष्ट्रीय महिला आयोगाचं नवी मुंबईमध्ये येणं झालेलं आहे आणि नवी मुंबईमधल्या आमच्याकडं यापूर्वीच जवळपास 80 केसेस या रजिस्टर होत्या. प्रत्येक वेळेला पोलिसांच्या सोबत अतिशय उत्तम आमचा समन्वय असतो आणि या केसेसला आम्ही पोलिसांच्या माध्यमातून बघत असतो. ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये यायचं ठरलं होतं आणि केसेस आम्ही पाहिल्या होत्या तेव्हा त्या 80 होत्या. मात्र मधल्या काळामध्ये पोलिसांनी या सगळ्या प्रकरणांना सिरियसली बघितलं आणि त्याच्यातल्या अनेक केसेस त्या प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आणि फायनली मग आमच्याकडे 28 केसेस ज्या राहिल्या होत्या, ज्या सिरियस होत्या, ज्या प्रत्यक्षामध्ये बघण्याची गरज होती, त्या केसेस आज आम्ही इथं ऐकलेल्या आहेत. TCSच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि आम्ही ते व्यवस्थितपणे आम्ही ऑब्झर्व पण करतो आहे, आम्ही मॉनिटर पण करतो आहोत. राष्ट्रीय महिला आयोगाने तत्काळ दखल घेत या संपूर्ण विषयामध्ये एक आम्ही फॅक्ट फाइंडिंग कमिटी नेमलेली आहे आणि हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव त्यांच्यासोबतच हरियाणाचे DG डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पूर्व BK सिंग आणि सुप्रीम कोर्टाच्या लॉयर मोनिका अरोरा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या आमच्या एक अधिकारी अशा 4 जणांची आम्ही ती कमिटी केलेली आहे आणि ही कमिटी मागच्या 2 दिवसांमध्ये नाशिकमध्ये होती. नाशिकमध्ये त्यांनी पोलिसांसोबत ते बोललेले आहेत, त्यासोबत जे तपास अधिकारी त्यांच्याशी बोललेले आहेत, ज्या पीडित मुली आहेत त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबाशी पण त्यांचं बोलणं झालं आहे आणि यासोबतच TCS कंपनीच्या अधिकाऱ्यांशी पण त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस जो तपास करत आहेत त्याच्यावर आमचं लक्ष पण आहे. अजून काय काय केलं पाहिजे याबद्दलसुद्धा कमिटीनं सुचवलेलं आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये या कमिटीचा रिपोर्ट आयोगाला सादर होईल. अंमलबजावणीकरता आम्हाला खूप कडक पावलं उचलावीच लागतील, पण मला मुळामध्ये सगळ्यांना हे पण सांगायचं आहे की पॉशचा जो कायदा आहे हा इतका मजबूत आणि इतका चांगला कायदा आहे. या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक ICनं कोणत्याही ऑर्गनायझेशनची जी IC आहे त्या ICनं LCला आपला वार्षिक रिपोर्ट सादर केला पाहिजे. दुर्दैवानं हा वार्षिक रिपोर्ट सादर केला जात नाही आहे. याबद्दल TCSची जी घटना आहे ही घटना मला असं वाटतं की सगळ्यांनाच डोळे उघडणारी अशी घटना आहे की कायद्याची अंमलबजावणी किती चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. राष्ट्रीय महिला आयोग या विषयामध्ये विचार करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या राज्य सरकारांनी पॉशचं ऑडिट करावं. केवळ ऑडिटच नाही आहे तर सगळ्या ऑर्गनायझेशन्स कसं काम करत आहेत. प्रत्यक्षामध्ये जर एखादी महिला कंप्लेंट करायला जर त्या ICकडे जर येत असेल तर त्या ICची ही जबाबदारी आहे की त्या महिलेला त्यांना विश्वास देता आला पाहिजे की तू न घाबरता तुला जे वाटतं आहे तू आम्हाला सांग आणि अतिशय सिंपथी आणि एम्पथी ठेवून त्या महिलेचं म्हणणं त्या ICनं ऐकलं पाहिजे आणि त्यानंतर जी प्रत्यक्षामध्ये प्रोसेस आहे हिअरिंग करण्याची ही प्रोसेसच ICला माहिती नाही आहे. या संपूर्ण विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग आता येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारांना सूचना करेन की त्यांनी हिअरिंग प्रोसेसबद्दल ICचं ट्रेनिंग केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांच्याकडनं दरवर्षी किंवा काही महिन्याच्या अंतरानं त्यांनी काय काम केलं आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आता मला असंही वाटतं आहे की राष्ट्रीय महिला आयोगाला यामध्ये अजून अधिक जास्त लक्ष घालावं लागणार आहे. आम्ही स्वतः याच्यामध्ये काम करतो आहे, पण एकट्या आयोगानं किंवा एकट्या कोणत्याही व्यवस्थेनं काम करून चालणार नाही, तर ऑर्गनायझेशनची पण सोबत येणं गरजेचं आहे. पण या विषयामध्ये आम्ही काही विचार केला आहे. ज्या लोकल कमिटी आहेत ह्या लोकल कमिटी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या कलेक्टर अपॉइंट करतात आणि लोकल कमिटी ही जिल्ह्यामधल्या सगळ्या असंघटित महिलांना न्याय देणारी सक्षम कमिटी आहे. आपण असं बघतो की जिल्ह्यामध्ये लाखो महिला असतात ज्या कामकाजी आहेत, ज्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात, पण त्यांना माहिती नाही आहे की त्यांना त्रास झाला तर त्यांनी कंप्लेंट कुठं करायची. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कलेक्टरची आहे आणि आम्ही कलेक्टर्सला हे सांगितलं आहे. आम्ही हे पण सांगितलं होतं की ज्या लोकल कमिटी आहेत या लोकल कमिट्यांचं ट्रेनिंग आता आम्ही स्वतःच करू, कारण अत्यंत महत्त्वाची कमिटी आहे ती आणि आम्ही ठरवलं की या वर्षामध्ये हे ट्रेनिंग आम्ही पूर्ण करू. 800-850 जिल्हे आहेत
आम्ही ट्रेनिंग करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत प्रत्यक्षामध्ये 160-170 साधारण 250पर्यंत एक्झॅक्ट नंबर आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण 250 जिल्ह्यांच्या लोकल कमिटीचं आम्ही प्रत्यक्ष ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे, ज्या ट्रेनिंगला मी स्वतः हजर होते. हे प्रयत्न सुरू केले आहेत, पण या प्रयत्नांना आम्हाला केवळ आम्हीच करून चालणार नाही, तर सगळ्या व्यवस्थांनासोबत घ्यावं लागणार आहे. तो प्रयत्न आम्ही पुढच्या काळामध्ये आत्ताही करतो आहोत, पुढच्या काळामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं करू. ट्रेनिंग घेतलं मॅडम. अमरावती परतवाडाच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं पहिल्या दिवसापासून लक्ष घातलेलं आहे आणि तिथं काय होतं आहे हे आम्ही बघतो पण आहोत. पोलीस काय कारवाई करतात हे पण आम्ही मॉनिटर करतो आहोत. 3 दिवसापूर्वी मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, तिथले जिल्ह्याचे SP, कलेक्टर आणि त्यांचे अजून एक अधिकारी आहेत ज्यांच्याकडं या चौकशी दिलेल्या आहेत. अशा चौघांसोबत मी स्वतः बोललेले आहे. आमची VC झालेली आहे आणि या संपूर्ण विषयामध्ये त्यांना व्यवस्थितपणे काम करण्याचे त्यांना निर्देश पण दिलेले आहेत. या सगळ्या विषयामध्ये अजून कोणी तक्रार करायला पुढं आलेलं नाही आहे. मला आपल्या माध्यमातून त्या गावातल्या ज्या पीडित मुली आहेत त्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर तुम्ही न घाबरता तुम्ही पुढं या. तुमच्या बाबतीतली गोपनीयता पूर्णपणे मेंटेन केली जाईल. कुठंही तुमचं नाव, तुम्हाला त्रास होईल अशा पद्धतीचं कोणाकडूनही व्यवहार होणार नाही, पण तुम्ही समोर येणं गरजेचं आहे. आपण जर मुली जर समोर आल्या तर ह्या प्रकरणामध्ये लवकर पुढे जाता येईल आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होण्याच्या दिशेनं आपल्याला काम करता येऊ शकेल. अशा पीडित